पावसाचा तो सकाळचा मंद गारवा संपूर्ण गावभर पसरला होता. आकाशात दाट काळे ढग जमले होते आणि अधूनमधून कोसळणाऱ्या सरींनी प्रत्येक झाड, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक घराला एक वेगळं सौंदर्य दिलं होतं. घराच्या गच्चीवर उभी असलेली अनघा हातात गरम चहाचा कप धरून दूरवर पसरलेल्या डोंगराकडे पाहत होती. त्या धुक्यात हरवलेले डोंगर तिला तिच्याच आयुष्यासारखे वाटत होते. दिसायला सुंदर, पण आतमध्ये कितीतरी वेदना दडवून ठेवलेले. 4 वर्षांपूर्वी तिचं आयुष्य अगदी वेगळं होतं. समीर सोबतचं छोटंसं पण आनंदी संसाराचं घर, त्यांच्या भविष्याची रंगवलेली स्वप्न आणि मुलगी सायलीभोवती फिरणारं जग एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. एका भीषण अपघातात समीरचा मृत्यू झाला आणि त्या दिवसानंतर अनघाच्या आयुष्यातील प्रत्येक रंग जणू पावसाने वाहून नेला. सुरुवातीच्या काही महिन्यात तिला जगण्याची इच्छाच उरली नव्हती, पण सायलीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं की ती स्वतःला सावरत असे. आई म्हणून तिला जगणं भाग होतं, पण स्त्री म्हणून तिचं मन आतून हळूहळू रिकामं होत चाललं होतं. तिने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं. तालुक्यातील महाविद्यालयात ती मराठीची प्राध्यापिका होती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नात, पुस्तकांच्या सहवासात आणि वर्गातील गजबजाटात दिवस कसा निघून जायचा ते समजत नसे, पण रात्री मात्र शांततेत आठवणींचा आवाज अधिक मोठा वाटत असे. सायली आता 16 वर्षांची झाली होती. आईच्या चेहऱ्यावरचं कृत्रिम हसू आणि डोळ्यातील कायमची उदासी तिला जाणवत होती. ती अनेकदा आईला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा हट्ट करत असे, पण अनघा प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगून टाळत असे. त्या रविवारी मात्र सायलीने ठरवलंच. सकाळी तिने आईचा हात धरला आणि म्हणाली, आज कुठलाही बहाणा नाही, आपण नदीकाठी जाणार. मुलीच्या हट्टापुढे अनघा हरली. दोघी गावाजवळच्या नदीवर पोचल्या. गावामुळे नदी दुथडी भरून वाहत होती. किनाऱ्यावर हिरवळ दाटून आली होती. हवेत मातीचा सुगंध भरला होता. अनघा अनेक दिवसांनी निसर्गात निवांत बसली होती. त्या क्षणी तिच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झाल्यासारखं वाटलं. सायली मोबाईलने फोटो काढण्यात गुंग होती. तेवढ्यात मागून कोणीतरी तिचं नाव घेतलं. तिने मागे वळून पाहिलं तर महाविद्यालयात नुकताच रुजू झालेला प्राध्यापक निलय उभा होता. उंच बांधा, शांत चेहरा आणि डोळ्यात कायम हसू असलेला निलय विद्यार्थ्यांमध्येही लोकप्रिय झाला होता. त्याच्या हातात मोठा कॅमेरा होता. फोटोग्राफी हा त्याचा छंद होता. काही औपचारिक बोलण्यानंतर तो सायलीला पक्ष्यांचे फोटो कसे काढायचे, प्रकाशाचा वापर कसा करायचा हे समजावून सांगू लागला. मुलगी आनंदाने त्याच्या मागे फिरत होती आणि अनघा दूर उभी राहून त्यांच्याकडे पाहत होती. कित्येक महिन्यांनी तिच्या चेहऱ्यावर नकळत उमटलेलं हसू तिलाच नवीन वाटलं. त्या भेटीनंतर महाविद्यालयात दोघांमध्ये सहज मैत्री निर्माण झाली. निलय फार बोलका नव्हता, पण समोरच्याचं बोलणं मन लावून ऐकण्याची त्याची सवय होती. अनघालाही त्याच्यासोबत बोलताना कधी स्थान वाटत नसे. पुस्तकं, साहित्य, विद्यार्थ्यांचे प्रश्न, गावातल्या बदलत्या सामाजिक परिस्थितीपासून ते पावसाच्या सौंदर्यापर्यंत अनेक विषयांवर त्यांच्या गप्पा रंगत असत. अनघाच्या मनात मात्र एक अदृश्य भिंत होती. ती कोणालाही आपल्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू देत नव्हती. निलयनेही कधी तिच्या जखमा कुरवाळण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला एवढंच जाणवत होतं की ही स्त्री खूप मजबूत दिसत असली तरी आतून ती खूप थकली आहे. एका दिवशी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तकांची मांडणी करताना त्याने सहज विचारलं, तुम्ही इतक्या शांत कशा राहू शकता? अनघा हलकस हसली आणि म्हणाली, शांत दिसणारे लोकच आतून सर्वात जास्त बोलत असतात. त्या एका वाक्याने निलयला तिच्या मनातल्या वेदनेची जाणीव झाली. हळूहळू गावात कुजबूज सुरू झाली. विधवा स्त्री एखाद्या पुरुषाशी साधी मैत्री ठेवते हे अनेकांना खटकत होतं. महाविद्यालयातील काही सहकारीही पाठीमागे बोलू लागले. अनघाच्या कानावर हे शब्द आले की तिचं मन पुन्हा मागे सरकत असे. समाज अजूनही स्त्रीच्या आयुष्याला तिच्या वैयक्तिक भावनांपेक्षा चौकटीत मोजत होता. तिने स्वतःला निलयपासून थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आवश्यक तेवढंच बोलणं, कामापुरताच संपर्क आणि पुन्हा आपल्या जगात परत जाणं. पण निलयने तिच्या या बदलाची नोंद घेतली. एका संध्याकाळी महाविद्यालयातून बाहेर पडताना त्याने तिला थांबवलं. तो शांतपणे म्हणाला, लोकांचं काम बोलणं आहे, पण आपण प्रत्येक निर्णय त्यांच्या भीतीने घेत राहिलो तर आपलं आयुष्य कोण जगणार? अनघाकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, कारण ती खरंच अनेक वर्षांपासून स्वतःसाठी जगलीच नव्हती. त्या रात्री घरी परतल्यावर कपाट आवरताना तिच्या हातात समीरची जुनी डायरी आली. कित्येक वर्षांनी तिने ती उघडली. त्यात त्यांच्या लग्नानंतरच्या आठवणी, सायलीच्या जन्माचा आनंद, भविष्याचे स्वप्न आणि शेवटच्या काही पानांवर जीवनाबद्दलचे विचार लिहिलेले होते. शेवटच्या पानावर समीरने एक वाक्य लिहिलं होतं, जर कधी आयुष्याने मला तुझ्यापासून दूर नेलं तर माझ्या आठवणींना ओझं बनवू नकोस, त्या तुझ्या हसण्याचं कारण बनू दे. ते वाचताच अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 4 वर्षांपासून ती समीरच्या प्रेमाला आठवण म्हणून जपत होती, पण कदाचित त्याने तिला दुःखात अडकून राहावं अशी कधीच इच्छा केली नव्हती. खिडकीबाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता. त्या पावसाच्या आवाजात तिला पहिल्यांदाच असं वाटलं की प्रत्येक शेवट हा कायमचा नसतो. काही शेवट नव्या सुरुवातीची चाहूल घेऊन येतात. तिच्या मनात एक हलकीशी आशेची किरण उमटली होती, पण त्या किरणासोबतच एक प्रश्नही उभा राहिला होता. जर तिने पुन्हा जगण्याचा निर्णय घेतला तर समाज तिला स्वीकारेल का?
आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःला माफ करू शकेल का? समीरची डायरी बंद करून अनघा बराच वेळ अंधारात बसून राहिली. बाहेर पावसाच्या सरींचा आवाज सतत कानावर पडत होता, पण तिच्या मनात त्याहून मोठं वादळ उसळलं होतं. 4 वर्षापासून ती स्वतःला एका अदृश्य चौकटीत बंद करून जगत होती. समीरच्या आठवणींना तिने प्रेमापेक्षा अपराधीपणाचं रूप दिलं होतं. स्वतःच्या चेहऱ्यावर उमटणारं प्रत्येक हसू तिला चुकीचं वाटत असे. एखादा सुंदर क्षण अनुभवताना मनात अपराधीपणाची भावना जागी होत असे. त्या रात्री मात्र डायरीत लिहिलेल्या शब्दांनी तिच्या विचारांची दिशा बदलायला सुरुवात केली. समीरने तिच्यावर प्रेम केलं होतं, मालकी हक्क गाजवला नव्हता. त्याने तिच्यासाठी आयुष्य मागे ठेवावं असं कधीच अपेक्षित नव्हतं. पण समाजाने तिच्या मनात इतकी भीती रुजवली होती की स्वतःसाठी जगण्याची कल्पनाही तिला पापासारखी वाटत होती. पहाटेपर्यंत तिला झोप लागली नाही. खिडकीतून उगवणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी तिच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला होता. तेव्हा तिला जाणवलं की अनेक दिवसांनी ती स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधत होती. आतापर्यंत ती जगाला उत्तर देत होती, पण आज प्रथमच तिने स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. महाविद्यालयात वार्षिक साहित्य महोत्सवाची तयारी सुरू झाली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नाटक, कविता, वादविवाद, कथाकथन, पुस्तक प्रदर्शन अशा अनेक कार्यक्रमांची जबाबदारी अनघा आणि निलयवर आली. कामामुळे दोघांचा सहवास पुन्हा वाढू लागला. दिवसाचा बराच वेळ ते विद्यार्थ्यांसोबत घालवत असत. अनघाला जाणवत होतं की निलयच्या सहवासात तिचं मन नकळत हलकं होतं. तो कधी तिच्या आयुष्याबद्दल खोदून प्रश्न विचारत नसे, कधी सहानुभूती दाखवत नसे. तो फक्त तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहत होता. याच गोष्टीने अनघाला त्याच्याविषयी आदर वाटू लागला. एक दिवस महाविद्यालयाच्या बागेत बसून कार्यक्रमांचं नियोजन करताना निलय म्हणाला, लोक आयुष्यात आनंद शोधायला खूप दूर जातात. पण आनंद नेहमी साध्या क्षणात लपलेला असतो. फक्त आपण तो स्वीकारायला तयार असायला हवं. त्या शब्दांनी अनघाच्या मनात काहीतरी हललं. अनेक वर्षांनी ती पुन्हा भविष्याचा विचार करत होती. परंतु गावात कुजबूज आता अधिक वाढली होती. महाविद्यालयातील काही सहकाऱ्यांनी अनघा आणि निलयबद्दल अफवा पसरवायला सुरुवात केली. कॅन्टीनमध्ये त्यांच्या नावाने हशा होऊ लागला. काही जण मुद्दाम अनघासमोर टोमणे मारत, आजकाल काही लोकांना आयुष्य पुन्हा रंगवायचं फार वेड लागलं आहे, अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा ते प्रयत्न करत होते. पण प्रत्येक शब्द मनाला जखम करत होता. एके दिवशी ही बातमी समीरच्या मोठ्या बहिणी शैलजाच्या कानावरही पोहोचली. ती संतापाने अनघाच्या घरी आली. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. समीर गेला म्हणजे त्याच्या आठवणीही संपल्या का? लोक काय बोलत आहेत माहीत आहे तुला? शैलजाच्या शब्दात काळजीपेक्षा समाजाची भीती अधिक होती. अनघा शांतपणे सगळं ऐकत राहिली. शेवटी ती एवढंच म्हणाली, मी काहीही चुकीचं करत नाही, फक्त जगण्याचा प्रयत्न करते आहे. पण त्या उत्तराने शैलजा अधिकच चिडली. ती रागाने निघून गेली आणि घरात पुन्हा शांतता पसरली. सायलीने आईच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं. रात्री जेवण झाल्यावर ती आईजवळ बसली आणि तिचा हात हातात घेत म्हणाली, आई, बाबा असते तर त्यांनी तुला पुन्हा हसायला सांगितलं असतं. मी लहान असले तरी इतकं समजतं की माणूस आठवणींसाठी जगत नाही तर आयुष्यासाठी जगतो. मुलीच्या त्या शब्दांनी अनघाचा बांध फुटला. तिने सायलीला घट्ट मिठी मारली. अनेक वर्षांपासून आई मुलीमध्ये न बोललेलं दुःख त्या मिठीत विरघळलं होतं. त्या क्षणी अनघाला जाणवलं की तिच्या नव्या आयुष्याला सर्वात पहिला आधार तिच्या मुलीकडून मिळत आहे. दुसऱ्या दिवशी साहित्य महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. विद्यार्थ्यांनी दोन्ही प्राध्यापकांचं भरभरून कौतुक केलं. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे निघून गेले आणि महाविद्यालयाच्या आवारात फक्त अनघा आणि निलय उरले. सूर्यास्ताची सोनेरी किरणं रिकाम्या मैदानावर पसरली होती. बराच वेळ दोघेही शांत उभे होते. मग निलय हळू आवाजात म्हणाला, मी काही दिवसांपासून एक गोष्ट सांगायचा विचार करतो आहे, पण तुमच्यावर कोणताही दबाव आणायचा नाही. तुमच्या भूतकाळाचा मला आदर आहे. तरीही मला असं वाटतं की तुमच्यासोबत बोलताना, काम करताना आणि तुमचं जगण्याकडे पाहण्याचे धैर्य पाहताना मी नकळत तुमच्याशी जोडला गेलो आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात विशेष स्थान मिळवलं आहे. तुम्ही माझ्या भावना स्वीकारल्या नाहीत तरी आपल्या मैत्रीत कधीच फरक पडणार नाही. पण माझ्या मनातलं सत्य तुम्हाला माहीत असावं एवढीच इच्छा होती. निलयचे शब्द ऐकून अनघाच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. तिच्या मनात त्याच्याविषयी आपुलकी होती, विश्वास होता, पण त्या नात्याला नाव देण्याचं धाडस तिने कधीच केलं नव्हतं. ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. घरी जाताना तिच्या मनात असंख्य प्रश्न फिरत होते. समीरच्या आठवणी, समाजाची भीती, सायलीचं भविष्य आणि स्वतःचं मन सगळं एकमेकांसमोर उभं ठाकलं होतं. रात्री उशिरा ती पुन्हा गच्चीवर आली. आकाश निरभ्र होतं. अनेक दिवसांनी पाऊस थांबला होता. दूरवर चमकणाऱ्या चंद्राकडे पाहताना तिच्या मनात एकाच विचाराने घर केलं, भूतकाळाला जपून वर्तमान स्वीकारणं शक्य आहे का? निलयने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर अनेक दिवस अनघाने स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतले. महाविद्यालयात ती नेहमीप्रमाणे वर्ग घेत होती. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत होती. बैठकींना उपस्थित राहत होती. पण तिच्या मनात सतत एकच विचार घोळत होता. निलयने तिला कोणताही निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं नव्हतं.
उलट तिच्या शांततेचाही आदर केला होता. म्हणूनच त्याच्याविषयीचा तिचा विश्वास अधिक दृढ होत होता. तरीही प्रत्येक वेळी ती त्याच्याकडे पाहायची तेव्हा समीरचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. प्रेम संपलं नव्हतं, पण त्याचं स्वरूप बदललं होतं. आठवणी अजूनही तिच्यासोबत होत्या, मात्र त्या तिला जगू देत नव्हत्या की जगण्याची ताकद देत होत्या. हा प्रश्न ती स्वतःलाच विचारू लागली होती. रात्री उशिरापर्यंत जागून ती समीरची डायरी पुन्हा पुन्हा वाचत असे. प्रत्येक पानावरून तिला एकच गोष्ट जाणवत होती. समीरने तिच्यावर निस्सीम प्रेम केलं होतं, पण त्या प्रेमात स्वातंत्र्य होतं, बंधन नव्हतं. दरम्यान गावातल्या अफवा अधिकच पसरल्या. काही लोकांनी तर थेट महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडेही अनघा आणि निलयबद्दल तक्रार केली. व्यवस्थापनाने दोघांना बोलावून घेतलं. सभागृहात काही विश्वस्त बसले होते. त्यांनी कोणताही पुरावा नसताना केवळ ऐकीव गोष्टींवरून प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनघाच्या मनाला या गोष्टीची प्रचंड चीड आली. अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केलेल्या एका शिक्षिकेच्या चारित्र्यावर इतक्या सहज शंका घेतल्या जात होत्या. निलय मात्र शांतपणे उभा राहिला. त्याने ठाम आवाजात सांगितलं, आमच्यातील मैत्री ही परस्पर आदरावर आधारित आहे. आम्ही कोणत्याही चुकीच्या वर्तनात सहभागी नाही. एखाद्या स्त्री पुरुषाने एकत्र काम केलं किंवा विचारांची देवाणघेवाण केली म्हणजे त्यातून अफवा तयार करणं ही समाजाची समस्या आहे, आमची नाही. त्याच्या आत्मविश्वासाने व्यवस्थापनही शांत झालं. कोणताही ठोस आधार नसल्याने विषय तिथेच संपला. पण बाहेर पडताना अनघाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी समाजासमोर न डगमगता उभं राहिलं होतं. या घटनेनंतर अनघा काही दिवस सुट्टी घेऊन आईकडे गेली. लहानपणीच्या घरात पाऊल टाकताच तिच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. आईने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि काहीही न विचारता तिच्या डोक्यावर हात फिरवला. त्या स्पर्शात इतका मायेचा आधार होता की अनघाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. रात्री जेवणानंतर आई शांतपणे म्हणाली, समीर गेला तेव्हा मला वाटलं होतं की तू तुटशील, पण तू स्वतःला सावरलंस. आता मात्र तू जगणंच विसरली आहेस. मुलीच्या भविष्यासाठी जगणं वेगळं आणि स्वतःच्या मनाला कायम शिक्षा देणं वेगळं. तुला जर पुन्हा आनंद मिळत असेल तर त्याला घाबरू नकोस. आईच्या या शब्दांनी अनघा स्तब्ध झाली. समाजाकडून विरोध मिळेल याची तिला कल्पना होती, पण आईसारख्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेला हा पाठिंबा तिच्यासाठी अमूल्य होता. काही दिवसांनी परत गावात आली. घरी आल्यानंतर तिला समीरचा जुना मित्र अमोल भेटायला आला. समीरच्या अपघातानंतर तो परदेशात नोकरीसाठी गेला होता. अनेक वर्षांनी तो परतला होता. गप्पांच्या ओघात त्याने एक लहानसं पाकिट अनघाच्या हातात दिलं. हे समीरने माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. म्हणाला होता योग्य वेळ आली की अनघाला दे. थरथरत्या हाताने अनघाने पाकिट उघडलं. आत एक पत्र होतं, समीरच्या हस्ताक्षरात लिहिलेलं. ती अक्षरं पाहताच तिचे डोळे भरून आले. पत्रात समीरने लिहिलं होतं की जीवनाचं काहीच सांगता येत नाही. जर कधी नियतीने त्याला दूर नेलं तर अनघाने स्वतःला एकटं समजू नये. तिच्या आयुष्यात पुन्हा कधी विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती आली तर समाजाच्या भीतीने तिला नाकारू नये. माझ्या प्रेमाचा अर्थ तुझं आयुष्य थांबणं नाही, तर तुझ्या आनंदात माझं अस्तित्व कायम राहणं आहे. या एका वाक्याने अनघाचं मन पूर्णपणे हलून गेलं. तिने पत्र छातीशी घट्ट धरलं आणि बराच वेळ शांत बसून राहिली. अनेक वर्षांपासून ज्या अपराधीपणाने तिला जखडून ठेवलं होतं त्याच्या साखळ्या जणू तुटायला लागल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती स्वतःहून निलयला भेटायला गेली. गावाबाहेरच्या तलावाजवळ तो नेहमीप्रमाणे कॅमेरा घेऊन बसला होता. मावळत्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यावर पडत होतं. अनघा त्याच्या शेजारी जाऊन शांतपणे बसली. काही क्षण दोघेही काही बोलले नाहीत. शेवटी अनघा म्हणाली, माझ्या मनात अजूनही समीरच्या आठवणी आहेत आणि त्या कधीच जाणार नाहीत. त्या माझ्या आयुष्याचा भाग आहेत. जर तुला वाटत असेल की त्या विसरूनच मी पुढे जाईन तर ते कधीच शक्य होणार नाही. निलय हलकसं हसला. मला तुमचा भूतकाळ पुसायचा नाही, तोच तर तुम्हाला आजच्या अनघामध्ये घडवतो. मला फक्त तुमच्या भविष्यात एक छोटंसं स्थान हवं आहे. त्या उत्तराने अनघाच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिच्या मनातील भीती कमी होत होती. अनेक दिवसांनी तिने स्वतःच्या मनाचा ऐकण्याचा निर्णय घेतला, पण नियतीने अजून शेवटचं वादळ राखून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी शैलजा अचानक काही नातेवाईकांना घेऊन अनघाच्या घरी आली. तिने सर्वांसमोर अनघावर आरोप केले की ती समीरच्या नावाला काळिमा फासत आहे. घरात वातावरण तणावपूर्ण झालं. सायली आईसमोर ठामपणे उभी राहिली आणि म्हणाली, माझी आई आयुष्यभर सगळ्यांसाठी जगली. आता तिच्या आनंदाचा निर्णय ती स्वतः घेईल. कोणालाही तिच्यावर अधिकार गाजवायचा हक्क नाही. मुलीचे शब्द ऐकून घरात क्षणभर शांतता पसरली. अनघानेही पहिल्यांदाच ठाम आवाजात सांगितलं, मी कोणाचाही अपमान करत नाही, पण आता माझं आयुष्य भीतीत घालवणार नाही. त्या दिवशी घरात झालेल्या वादानंतर अनघा रात्री उशिरापर्यंत अंगणात बसून होती. आकाश पूर्णपणे निरभ्र होतं. पावसाळा संपत आला होता आणि थंड वाऱ्याची मंद झुळूक तिच्या चेहऱ्यावरून अलगद फिरत होती. गेल्या काही महिन्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचा चित्रपट तिच्या डोळ्यांसमोर फिरत होता. समीरसोबतचं सुंदर आयुष्य, त्याचा अचानक झालेला मृत्यू, त्यानंतरची काळोखी वर्ष, स्वतःभोवती उभारलेली दुःखाची भिंत, निलयची अनपेक्षित भेट, त्यांचं समजूतदारपणा, समाजाने केलेली कुजबूज.
मुलगी सायलीचा खंबीर पाठिंबा आणि शेवटी समीरचं पत्र. इतक्या दिवसांपासून ती जणू दोन जगांमध्ये अडकली होती, एक भूतकाळाचं आणि दुसरं भविष्याचं. त्या रात्री मात्र तिच्या मनात प्रथमच पूर्ण शांतता होती. तिला जाणवलं की समीरच्या आठवणी सोडून द्यायच्या नाहीत, पण त्यांच्याशी बांधूनही राहायचं नाही. आठवणी म्हणजे कैद नव्हे तर शक्ती असते. त्या आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात, आयुष्य थांबवण्याची शिक्षा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीपेक्षा लवकर उठली. घरात अनेक दिवसांनी तिने रेडिओ लावला. जुन्या मराठी भावगीतांचा मंदस्वर घरभर घुमू लागला. स्वयंपाक करताना नकळत ती गुणगुणू लागली. सायलीने स्वयंपाकघरात येऊन आईकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं खरंखुरं हसू पाहून ती क्षणभर थबकली. कित्येक वर्षांनी तिला तिची जुनी आई परत मिळाल्यासारखं वाटलं. तिने मागून येऊन आईला मिठी मारली. त्या मिठीत शब्द नव्हते, पण समाधान होतं. आई मुलीने एकमेकींकडे पाहिलं आणि दोघीही हसल्या. त्या हसण्यातूनच अनेक वर्षांचं दुःख विरघळून गेलं होतं. महाविद्यालयात गेल्यावर विद्यार्थ्यांनीही अनघातील बदल ओळखला. ती पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने शिकवत होती. वर्गात साहित्य शिकवताना ती म्हणाली, प्रत्येक कथेला शेवट असतो, पण त्या शेवटातूनच नवीन कथा जन्माला येते. आयुष्यही तसंच असतं. विद्यार्थ्यांना हे वाक्य केवळ धड्याचा भाग वाटला, पण ते तिच्या स्वतःच्या आयुष्याचं सत्य होतं. त्या दिवशी सुट्टीनंतर तिने निलयला भेटण्यासाठी संदेश पाठवला. संध्याकाळी दोघे गावाबाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाखाली भेटले. काही क्षण शांतता होती. निलयने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? अनघाने हलकंसं स्मित केलं. हो, अनेक वर्षांनी खरंच ठीक आहे. तिने समीरचं पत्र त्याच्या हातात दिलं. निलयने ते शांतपणे वाचलं. पत्र वाचून त्याने डोळे मिटले आणि काही क्षण काहीच बोलला नाही. मग तो म्हणाला, आज मला तुमच्या समीरबद्दल अधिक आदर वाटतो. असं प्रेम फार थोड्या लोकांना करता येतं. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या आवाजात आता कोणताही संभ्रम नव्हता. माझ्या आयुष्यात समीरचं स्थान कोणी घेऊ शकत नाही आणि मला ते बदलायचंही नाही. पण प्रत्येक नात्याचं स्वरूप वेगळं असतं. तू मला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलंस. मला पुन्हा हसायला शिकवलंस. जर तू तयार असशील तर आपण पुढचा प्रवास सोबत करूया. निलयच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान एकाच वेळी उमटलं. त्याने तिचा हात हातात घेतला, पण त्या स्पर्शात मालकी नव्हती, होता फक्त विश्वास. दोघेही बराच वेळ शांत बसून मावळता सूर्य पाहत राहिले. कधी कधी शब्दांपेक्षा शांतता अधिक बोलकी असते. काही आठवड्यांनी अनघाने स्वतःहून शैलजाला भेटण्याचा निर्णय घेतला. ती तिच्या घरी गेली. सुरुवातीला वातावरण अवघडलेलं होतं. शैलजाच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी दिसत होती. अनघाने शांतपणे समीरचं पत्र तिच्या हातात दिलं. शैलजाने पत्र वाचायला सुरुवात केली. प्रत्येक ओळीसोबत तिच्या डोळ्यातलं कठोरपण कमी होत गेलं. शेवटची ओळ वाचताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती बराच वेळ काही बोलली नाही. मग हळू आवाजात म्हणाली, मी समीरवर खूप प्रेम करत होते. म्हणूनच मला वाटत होतं की त्याच्या आठवणी जपणं म्हणजे त्याच्या जाण्यानंतर आयुष्य थांबवणं. पण आज समजलं की त्याचं प्रेम किती मोठं होतं. ती उठली आणि अनघाला मिठी मारली. अनेक वर्षांचा गैरसमज त्या एका मिठीत विरघळून गेला. काही महिन्यांनी अगदी साध्या पद्धतीने, फक्त जवळच्या माणसांच्या उपस्थितीत, अनघा आणि निलयने नोंदणी पद्धतीने विवाह केला. कोणताही दिखावा नव्हता, मोठे समारंभ नव्हते, फक्त काही हसरे चेहरे, काही शुभेच्छा आणि नव्या आयुष्याची शांत सुरुवात होती. सायली सर्वात जास्त आनंदी होती. तिने निलयला हसत म्हटलं, आजपासून तुम्ही माझे बाबा होण्याचा प्रयत्न करू नका, पण माझे चांगले मित्र नक्की व्हा. निलय हसला आणि म्हणाला, ते तर पहिल्याच दिवशी ठरलं होतं. त्या उत्तरावर तिघेही मनापासून हसले. काळ पुढे सरकत गेला. अनघा आणि निलयने मिळून गावात एक छोटंसं वाचनालय सुरू केलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना मोफत पुस्तके, मार्गदर्शन आणि अभ्यासाची जागा उपलब्ध करून दिली. सायलीनेही त्यात उत्साहाने हातभार लावला. गावात हळूहळू लोकांचं मत बदलू लागलं. जे लोक कधी काळी तिच्याबद्दल कुजबूज करत होते, तेच आता तिच्या धैर्याचं कौतुक करू लागले. अनघाला मात्र कोणाच्याही कौतुकाची गरज उरली नव्हती, कारण तिने स्वतःला स्वीकारलं होतं. आयुष्यातील सर्वात मोठा विजय हाच असतो. 1 वर्षानंतर समीरच्या पुण्यतिथीला तिघेही त्याच्या समाधीजवळ गेले. अनघाने तिथे पांढऱ्या जाईच्या फुलांचा छोटासा हार ठेवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. ती मनात म्हणाली, तू मला प्रेम दिलंस, जगायला शिकवलंस आणि शेवटी पुन्हा जगण्याचे धैर्यही दिलंस. म्हणूनच आज मी इथे उभी आहे. हलक्या वाऱ्याने समाधीवर ठेवलेली काही फुलं अलगद हलली. अनघाने आकाशाकडे पाहिलं. निळ्याशार आकाशात एकही ढग नव्हता. जणू अनेक वर्षांच्या पावसानंतर तिच्या आयुष्यात अखेर कायमची पहाट उगवली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.